विशेष कथामध्ये आपले स्वागत आहे. खरी राजकन्या कोण? खूप वर्षापूर्वी चंद्रपूर नावाचं एक सुंदर आणि समृद्ध राज्य होते. त्या राज्यावर राजा प्रताप सिंह आणि राणी मृणालिनी राज्य करत होते. दोघेही प्रजेवर खूप प्रेम करणारे आणि न्यायप्रिय होते. राज्यात सुख शांती आणि भरभराट होती. पण राजवाड्यात एक मोठं दुःख होतं. त्यांना मुलबाळ नव्हतं. राणी मृणालिनी रोज मंदिरात जाऊन देवाकडे एकच प्रार्थना करत असे, देवा, आमच्या आयुष्यात एक लेकरू पाठव. वर्षानुवर्षाच्या प्रतीक्षेनंतर एक दिवस राजवाड्यात आनंदाची बातमी आली. राणीने एका सुंदर कन्येला जन्म दिला. संपूर्ण राज्यात उत्सव साजरा झाला. दिवे लावले गेले, गरिबांना दान दिलं गेलं आणि राजवाडा आनंदाने भरून गेला. पण त्या आनंदावर कुणाची तरी वाईट नजर पडली होती. त्या रात्री राजवाड्यात सगळे गाढ झोपले होते. राजकन्येची देखभाल करणारी दाई मालती मात्र जागी होती आणि राणी मात्र अद्यापही बेशुद्ध अवस्थेत होती. दाई मालतीचे मन लोभाने भरले होते. राणीची चुलत बहीण भानुमती, जिला स्वतःला मूल नव्हतं, ती राणीवर जळत होती. तिने मालतीला खूप सोनं देण्याचं आश्वासन दिलं होतं. मध्यरात्री मालतीने चोरून राजकन्येला उचललं आणि राजवाड्याबाहेर निघाली. राजवाड्याजवळच एका गरीब शेतकऱ्याच्या घरी त्याच रात्री एका मुलीचा जन्म झाला होता. मालतीने त्या नवजात बाळाला राजवाड्यात आणलं आणि खऱ्या राजकन्येला तिथे सोडून निघून गेले. गरीब शेतकरी रामू आणि त्याची पत्नी सीता यांनी त्या मुलीला स्वतःची मुलगी समजून वाढवलं. त्याने तिचं नाव ठेवलं गौरी. गौरी गरिबीत वाढली, पण तिच्यावर चांगले संस्कार झाले. ती मेहनती, दयाळू आणि धाडसी होते. गावात कुणाला मदत हवी असेल तर गौरी सर्वात आधी धावून जायची. तर राजवाड्यात वाढलेली मुलगी, जिला सगळे राजकन्या समजत होते, तिचं नाव होतं मोहिनी. मोहिनीला लहानपणापासूनच राजेशाही सुख मिळालं, पण हळूहळू ती गर्विष्ठ आणि आळशी बनत गेली. तिला सेवकांशी उद्धटपणे बोलायची सवय होती. तिला इतरांच्या दुःखाची काहीच जाणीव नव्हती. राजा आणि राणी अनेकदा विचार करायचे, आपली मुलगी इतकी कठोर स्वभावाची का आहे, पण ते नियती समजून शांत राहायचे. काळ पुढे सरकत गेला. दोन्ही मुली मोठ्या झाल्या. तेवढ्या चंद्रपूर राज्यावर संकट आलं. शेजारच्या राज्याचा क्रूर राजा भीमसेन यांनी हल्ला करण्याची तयारी सुरू केली. राजा प्रतापसिंह आता वृद्ध झाले होते. सैन्य घाबरलं होते. राजवाड्यात चिंता पसरली. मोहिनीला युद्धात काहीच रस नव्हता. ती म्हणाली, माझं काम युद्ध करणं नाही. पण गावातील गौरी मात्र लोकांना धीर देत होती. तिने गावकऱ्यांना एकत्र केले, जखमी सैनिकांची सेवा केली आणि लोकांचं मनोबल वाढवलं. एक दिवस शत्रू सैनिकांनी गावावर हल्ला केला. गावकरी घाबरून पळू लागले. तेव्हा गौरी हातात मशाल घेऊन पुढे आली. ती मोठ्याने म्हणाली, आपलं घर वाचवायचं असेल तर भीती सोडा. तिच्या धैर्यामुळे गावकरी पुन्हा एकत्र आले. त्यांनी शत्रूंना थांबवलं. ही बातमी राजवाड्यापर्यंत पोहोचली. राजा प्रतापसिंह आश्चर्यचकित झाले. त्यांनी गौरीला राजवाड्यात बोलावलं. गौरी राजवाड्यात आली तेव्हा राणी मृणालिनी तिच्याकडे पाहतच राहिली. तिच्या चेहऱ्यात तिला स्वतःचं प्रतिबिंब दिसत होतं. तेवढ्यात वृद्ध दाई मालती, जी आता गंभीर आजारी होती, तिने सगळं सत्य सांगितलं. ती रडत म्हणाली, महाराज, मी पैशाच्या लालसेने पाप केलं. खरी राजकन्या ही गौरीच आहे. राजवाड्यात शांतता पसरली. राणीने धावत जाऊन गौरीला मिठी मारली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. राजा प्रतापसिंह दुःखी झाले, पण त्यांना अभिमानही वाटला. कारण खरी राजकन्या राजवाड्यात नाही तर गरिबीत वाढूनही सोन्यासारख्या स्वभावाची बनली होती. मोहिनीला तिची चूक समजली. तिने गौरीची माफी मागितली. गौरीनेही मोठ्या मनाने तिला माफ केले. काही दिवसांनी गौरीला चंद्रपूरची राजकन्या घोषित करण्यात आले. पण तिने एक अट ठेवली, राजवाड्याचे दरवाजे नेहमी गरिबांसाठी खुले राहतील. राजा आणि राणी आनंदी झाले. त्या दिवसानंतर चंद्रपूरमध्ये पुन्हा सुख आणि शांती परत आली. कथेची शिकवण,
खरा राजशाहीपणा जन्माने नाही तर स्वभावाने आणि माणुसकीने सिद्ध होते. नवीन कथेच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. अशाच नवनवीन कथेसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या.